महाराष्ट्राच्या वैभवच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे अजून एकदा आणि खूप दिवसातनी. तर चला आज करूया जिमचा ब्लॉग. तर पहिला असणार कार्डिओ. हे इथं मशीन आहे कार्डिओची. आमचे सौरभ सर आमचे करते धरते. हाय सौरभ सर. तर आता सौरभ सर बसलेत. आता हे आमची ट्रेनिंग घेणार आहेत. सौरभ हात धरून लागला तुमचा. काय झालं? विकनेस पण आलाय तरी पण सौरभ सर माझी पर्सनल ट्रेनिंग घेणार. बरोबर सौरभ सर? चला की चला 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 चला. पंचिंग करायला लागते. असं पंचिंग नाही केलं की तुम्हाला आज सोडत नाही आणि लगेच त्यांना कळते मेंबरशिप संपली. चला 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 सौरभ सर चला. तर आज फुल वर्कआउट आहे. नेक्स्ट व्हेरिएशनला ते दोन्ही इथं झालं 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 झालं. तर इथं माझं आत्ता वर्कआउट झाला आहे आणि तुम्हाला एक सांगायचं होतं की वर्कआउट झाल्यानंतर तुम्हाला स्ट्रेचिंग हे करणं फार गरजेचे आहे. स्ट्रेचिंग नसेल तर अंग तुमचं दुखतं हे सगळ्या गावाला माहिती आहे. त्याचबरोबर पाणी प्या. उन्हाळा चालू झाला आहे आणि असेच आपले ब्लॉग्स येत राहतील. आणि हो उन्हाळा चालू झालेला आहे तर उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्या. आणि आता हा जो ब्लॉग असणार आहे हा ब्लॉग जास्त करून आपल्या फिटनेसची रिगार्डिंग असणार आहे. आता कटिंगमध्ये आणायची आहे बॉडी. तर थोडं इथं फॅट आहे प्लस थोडंफार फॅट राहिलं आहे आणि ते फॅट कमी करून आपण कटिंगवरती आणू. विदिन 60 डेज 60 दिवस लागतील. हळूहळू करायचं. सातत्य फार महत्त्वाचं आहे वर्कआउट करत असताना.
तर सातत्यामध्ये कोणतीही तुम्ही गोष्ट करत असेल तर 100% ते अचीव होतेच. ते कामामध्ये असो किंवा वर्कआउटमध्ये असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो. बाय बाय.